नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही प्रत्येक लॉस नंतर स्वतःला दोष देत असाल किंवा प्रत्येक प्रॉफिट नंतर एकदम हवेत उडून जात असाल, तर तुम्ही अजून एक रिटेल ट्रेडर आहात. प्रोफेशनल ट्रेडिंगमध्ये ना ड्रामा असतो, ना एक्साइटमेंट असते. तिथं फक्त एक प्रोसेस असते. एका प्रोफेशनल ट्रेडरसाठी लॉस हा एक फेल्युअर नसतो, तर तो फक्त एक बिझनेसचा एक्सपेन्स असतो. हा विचार तुम्हाला विचित्र वाटत असेल, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि चांगलं प्रॉफिट कमवायचं असेल शेअर मार्केटमध्ये, तर तुमची ट्रेडिंगची सायकॉलॉजी ही एकदम स्ट्रॉंग झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा ठरेल. मराठीमध्ये असे व्हिडिओज खूप कमी प्रमाणात आहेत. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. याच्यामध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी स्वतःशी ह्याच्यातील प्रत्येक गोष्टी तुम्ही स्वतःवर अप्लाय करून बघा. तुम्हाला आपण लॉस का घेतो आहे याच्याबद्दल माहिती नक्की कळेल. व्हिडिओ जर कधी तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करायला अजिबात विसरू नका. आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत, शेअर मार्केट शिकणाऱ्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा. चला सुरू करूया. जर तुम्ही एखाद्या प्रोफेशनल ट्रेडर सोबत एखाद्या शांत खोलीत बसून जर कधी बोलायला सुरुवात केली, तर तुम्हाला सर्वात आधी हे जाणवतं की तो मार्केटबद्दल खूप ड्रामॅटिक पद्धतीने बोलत नाही. तो प्राइसला घेऊन एकदम एक्साइटेड होत नाही. तो प्रॉफिटला घेऊन एकदम इमोशनल सुद्धा होत नाही. आणि लॉसला घेऊन एकदम तो पॅनिक सुद्धा करत नाही. कारण त्याच्याकडे काही सिक्रेट इंडिकेटर असतो का? तर नाही. तसं काही नाहीये. हे याच्यासाठी होतं कारण की त्याची एक विचार करण्याची पद्धत असते. ती त्याला रिटेल ट्रेडर पासून वेगळं करत असते. रिटेल ट्रेडर मार्केटला एक संधी म्हणजे अपॉर्च्युनिटी मानतो, तर प्रोफेशनल ट्रेडर जो आहे, तो मार्केटला एक एन्व्हायर्नमेंट मानतो, वातावरण मानतो, की ज्याच्यामध्ये त्याला सस्टेन व्हायचंय. रिटेल ट्रेडरला दररोजच्या दररोज मार्केटमधून काहीतरी मिळवायचं असतं. ₹500, ₹1000, ₹10,000 असं त्याचं एक टार्गेट असतं दररोज मार्केटमधून कमवायचं. परंतु प्रोफेशनल ट्रेडरला दररोज फक्त त्याची प्रोसेस जी आहे ती फॉलो करायची असते. मग त्याच्या प्रोसेसनुसार जे काही प्रॉफिट त्याला मिळेल, ते प्रॉफिट त्याला घ्यायचं असतं किंवा प्रोसेसनुसार त्याला काही लॉस होत असेल, तर तो लॉसही त्याला ॲक्सेप्टेबल असतो. इथूनच या दोघांमधला खरा डिफरन्स जो आहे तो सुरू होतो. रिटेल ट्रेडरचं डोकं हे जे आहे ते नेहमी रिझल्टवर असतं. प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, किती पॉइंट्स मिळाले, पर्सेंटेज, रिटर्न्स. परंतु प्रोफेशनल ट्रेडरचं डोकं जे आहे ते नेहमी डिसिजनवर असतं. एंट्री आपली बरोबर होती का? रिस्क आपली डिफाईन्ड होती का? रूल आपण फॉलो केला की नाही? याच्यासाठी प्रोफेशनल ट्रेडर जो आहे तो नेहमी लक्ष देत असतो. प्रोफेशनल ट्रेडरसाठी एका ट्रेडचा रिझल्ट जो आहे तो मॅटर नाही करत. तो तितका त्याच्यासाठी महत्त्वाचा नसतो. त्याच्यासाठी महत्त्वाचं काय असतं? तर त्यानं त्याच्या आयडेंटिटीच्या हिशोबाने बिहेव केलं की नाही, त्याच्या सिस्टीमनुसार त्यांनी ट्रेड घेतला की नाही. प्रोफेशनल ट्रेडर स्वतःला मार्केट समोर प्रूव्ह करत नाही. त्याला कोणासमोरच प्रूव्ह करायचं नसतं. तो स्वतःला स्वतःच्या रूल समोर प्रूव्ह करतो. स्वतःचे रूल त्यांनी किती पाळले, स्वतः बनवलेले रूल स्वतः किती पाळले, तर हे तो बघत असतो. म्हणूनच जेव्हा एखादा ट्रेड लॉसमध्ये जातो, तेव्हा रिटेल ट्रेडरच्या मनामध्ये प्रश्न येतो की चूक काय झाली? आणि प्रोफेशनल ट्रेडरच्या मनामध्ये प्रश्न येतो की प्रोसेस तर आपली ब्रेक झाली नाही ना. जर प्रोसेस ब्रेक झाली नसेल, तर तो लॉस त्याच्यासाठी एक अपयश नसतो, फेल्युअर नसतो, तर तो एक व्हॅलिड बिझनेस एक्सपेन्स त्याला मानतो. हा विचार रिटेल ट्रेडरला विचित्र वाटतो किंवा वाटू शकतो, पण प्रोफेशनल ट्रेडिंग याच पद्धतीने काम करतं. प्रोफेशनल ट्रेडर मार्केटला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत नाही. तो फक्त स्वतःच्या बिहेवियरला कंट्रोल करत असतो. त्याला माहिती असतं की मार्केट जे आहे ते अनप्रेडिक्टेबल आहे. याच्यामध्ये काहीच खरं नसतं. पण त्याचं रिएक्शन जे आहे ते प्रेडिक्टेबल असू शकतं. त्याचे रूल्स त्याच्या हातामध्ये असतात. आणि त्या रूल्सनुसार ट्रेडिंग करणं हे त्याच्या हातामध्ये असतं. रिटेल ट्रेडर प्रत्येक नवीन कॅन्डलवर रिॲक्ट करतो आणि प्रोफेशनल ट्रेडर जो आहे तो काय करतो? फक्त आपल्या प्लॅनवर, स्ट्रिक्ट प्लॅनवर ॲक्ट करत असतो. त्यावरच तो अवलंबून असतो आणि तोच तो फॉलो करत असतो. रिटेल ट्रेडर मार्केटच्या अगेन्स्ट लढतो. प्रोफेशनल ट्रेडर मार्केट सोबत ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच प्रोफेशनल ट्रेडरच्या डिसिजन्समध्ये अर्जन्सी नसते, घाई नसते कसलीच. फोमो नसतो. त्याला माहिती असतं की अपॉर्च्युनिटी लिमिटेड नाहीये. लिमिटेड गोष्टी फक्त कॅपिटल आहे आणि डिसिप्लिन आहेत. प्रोफेशनल ट्रेडरचा एक क्लिअर बिलीफ असतो, जर आज ट्रेड मिळाला नाहीये, तर उद्या मार्केट उघडं राहणार आहे. उद्याच्या दिवशी ट्रेड मिळू शकतो. उद्या नाही मिळाला तर परवा आपल्याला मिळू शकतो. परंतु रिटेल ट्रेडरसाठी प्रत्येक वेळेस मिस झालेला जो ट्रेड आहे, त्याला ती एक मिस झालेली अपॉर्च्युनिटी वाटते. प्रोफेशनल ट्रेडरसाठी प्रत्येक मिस ट्रेड फक्त एक न्यूट्रल इव्हेंट असतो. त्याच्याबद्दल त्याला काही वाईट वाटत नाही. त्याच्यामुळे त्याचं डोकं सुद्धा शांत राहतं. त्यामुळे प्रोफेशनल ट्रेडर जास्त ट्रेड करत नाही. तो फक्त योग्य ट्रेड्स करतो. त्याच्यासाठी जास्त ट्रेड्सचा अर्थ जास्त प्रॉफिट नसतो. त्याच्यासाठी जास्त ट्रेड्सचा अर्थ जास्त मिस्टेक्स असतो. प्रोफेशनल ट्रेडर आपली एनर्जी वाचवतो. तो मार्केटमध्ये नाही, तर स्वतःमध्ये कन्सिस्टन्सी बिल्ड करतो. रूल्स फॉलो करण्याची कन्सिस्टन्सी बिल्ड करत असतो. रिटेल ट्रेडर मार्केटला चेंज करू पाहतो. प्रोफेशनल ट्रेडर स्वतःला ट्रेन करतो आणि ही ट्रेनिंग फक्त टेक्निकल नसते, तर ती मेंटल सुद्धा असते, इमोशनल असते आणि बिहेवियरल असते. वागणुकीत सुद्धा ती आपल्याला दिसत असते.
त्याच्यामुळे ट्रेडिंग सायकोलॉजी आपण आपली सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलाच पाहिजे. मार्केटमधून प्रॉफिट जर कधी घ्यायचं असेल तर. प्रोफेशनल ट्रेडर आपल्या चुका जो आहे तो लपवत नाही. तो त्यांना रेकॉर्ड करून ठेवतो जर्नलमध्ये. पण ते फक्त एंट्रीचं जर्नल नसतं. इमोशन्सचं सुद्धा जर्नल असतं. डिसिजन मेकिंगचं जर्नल असतं. डिसिप्लिनचा मिरर असतो तो. म्हणूनच प्रोफेशनल ट्रेडरचा कॉन्फिडन्स लाऊड नसतो. तो एकदम शांत आणि स्टेबल असतो. रिटेल ट्रेडरचा कॉन्फिडन्स 2 विन्स मध्ये आकाशाला भिडतो. म्हणजे काय, की रिटेल ट्रेडर जो आहे, जर 2 सलग त्याला जर कधी चांगले प्रॉफिट झाले, तर त्याला असं वाटतं की आपण एकदम काहीतरी चांगलं आपल्याला शस्त्र मिळालेलं आहे, की आता आपल्याला दररोजच्या दररोज चांगलं प्रॉफिट होणार. आणि एक लॉस मध्ये काय होतं, त्याच सिस्टमनुसार जर कधी लॉस झाला तर त्याच्यामध्ये तो तुटून जातो कॉन्फिडन्स. प्रोफेशनल ट्रेडरचा कॉन्फिडन्स स्लो बिल्ड होतो, पण इझिली ब्रेक नाही होत. कारण की तो कॉन्फिडन्स प्रॉफिट मधून नाही येत. जसा रिटेल ट्रेडरला 2 ट्रेड प्रॉफिट मध्ये आले तर कॉन्फिडन्स वाढतो, परंतु तो प्रोफेशनल ट्रेडरचा कॉन्फिडन्स हा प्रोसेस मधून येतो. प्रोफेशनल ट्रेडरला माहिती असतं की प्रत्येक सिस्टीम मध्ये लुझिंग स्ट्रीक येतो. सातत्याने 2, 3, 4 वेळेस आपल्याला लॉसला सामोरं जावं लागू शकतं. म्हणूनच तो विनिंग नंतर केअरलेस नाही होत, निष्काळजी नाही होत, आणि लुझिंग नंतर एकदम डेस्परेट सुद्धा नाही होत की मला आता जिंकलंच पाहिजे. तो दोन्ही सिच्युएशन मध्ये सेम बिहेवियर मेंटेन करतो. आणि ही ॲबिलिटी प्रोफेशनल थिंकिंगची सर्वात मोठी एक आयडेंटिटी असते, साईन असतं. ही थिंकिंग एका दिवसामध्ये डेव्हलप नाही होत. ही प्रॅक्टिसने येते, रिपिटेशनने येते आणि डिसिप्लिनने येते. म्हणूनच प्रोफेशनल ट्रेडर बनणं याचा अर्थ जास्त स्मार्ट बनणं असा होत नाही. तर प्रोफेशनल ट्रेडर बनणं याचा अर्थ जास्त स्टेबल बनणं असा होतो. स्टेबल डिसिजन, स्टेबल रिस्क आणि स्टेबल माइंडसेट. आणि जेव्हा स्टॅबिलिटी येते तेव्हा मार्केट नॅचरली कोऑपरेट करायला सुरुवात करते. म्हणजे तुम्ही मार्केटच्या वातावरणामध्ये स्वतःला ऍडजस्ट करता आणि त्याच्यामधून प्रॉफिट कमवायचा सराव करता. प्रोफेशनल ट्रेडर जेव्हा प्रेशरमध्ये असतो तेव्हा खरं कॅरेक्टर त्याचं दिसून येतं. रिटेल ट्रेडर प्रेशरमध्ये येताच मार्केटला एकदम शत्रू समजू लागतो. त्याला वाटतं की मार्केट त्याच्या विरुद्ध गेली आहे. प्रोफेशनल ट्रेडर प्रेशरमध्ये येताच मार्केटपासून थोडासा मागे हटतो. तो स्वतःला ऑब्झर्व करतो. तो हे विचारत नाही की मार्केट असं का करतंय. तो विचारतो मी या सिच्युएशन मध्ये कसा रिॲक्ट करत आहे. हा एक खूप मोठा डिफरन्स आहे. रिटेल ट्रेडर प्रेशरला मार्केटचा फॉल्ट मानतो. प्रोफेशनल ट्रेडर प्रेशरला आपल्या ट्रेनिंगची एक टेस्ट मानतो. त्याच्यामधून आपण व्यवस्थित बाहेर पडतोय का नाही त्या प्रेशर सिच्युएशन मधून, हे तो बघतो. आणि कसं चांगल्या पद्धतीने, कसं इमोशनल जास्त त्रास न होता ह्या प्रेशर मधून, सिच्युएशन मधून बाहेर पडतोय, तर हे तो बघतो. म्हणूनच जेव्हा मार्केट होलेटाईल असतं, प्रोफेशनल ट्रेडर आपली ऍक्टिव्हिटी कमी करतो. रिटेल ट्रेडर आपली ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये नेमकं वाढवतो. रिटेल ट्रेडर विचार करतो की आता पैसा बनवायचा आहे, मुवमेंट जास्त आहे. प्रोफेशनल ट्रेडर विचार करतो की आता डिसिप्लिनने ट्रेड करण्याची गरज आहे, मुवमेंट जास्त आहे. प्रोफेशनल ट्रेडरला माहिती असतं की हाय व्होलॅटिलिटी म्हणजे हाय अपॉर्च्युनिटी नाहीये. हाय व्होलॅटिलिटीचा अर्थ हाय इमोशनल रिस्क असा सुद्धा होतो. त्यामुळे तो फक्त एका अशा सेटअपवर ऍक्ट करतो जे पूर्णपणे त्याच्या प्लॅनच्या आतमध्ये असतं. त्याच्या प्लॅननुसार ते बसत असतं, त्याच्यावरच तो फक्त ऍक्ट करत असतो. बाकी सर्वांना तो मुद्दाम इग्नोर करतो. काही ठिकाणी त्याला वाटतही असेल की आता इथून मार्केट खाली जाऊ शकतं आणि लगेच सेलचं ट्रेड घेऊयात, पुट बाय करूयात, परंतु तो ते सगळं इग्नोर करतो. त्याच्या सेटअपमध्ये जे बसेल तो तेच करणार, ते दुसरं काही ते करणार नाही. त्याला इग्नोर करणार तो सगळं, त्या सगळ्या बाकीच्या जे काही सिग्नल त्याच्या मिळत आहेत तर त्याला तो इग्नोर करणार. रिटेल ट्रेडरसाठी इग्नोर करणं हे पेन असतं. जर कधी चांगल्या पडत्या मार्केटमध्ये जर समजा आपण ट्रेड घेतलाच नाही तर ते रिटेल ट्रेडरला असं वाटतं की अरे यार, चांगला ट्रेड जो आहे तो आपला निघून गेला. तो पेन असतो त्याच्यासाठी. परंतु प्रोफेशनलसाठी इग्नोर करणं हे रिलीफ असतं. याचं रिझन सिंपल आहे. रिटेल ट्रेडरची आयडेंटिटी प्रॉफिटशी जोडलेली असते. प्रोफेशनल ट्रेडरची आयडेंटिटी जी आहे ती डिसिप्लिनशी जोडलेली असते. त्याच्यामुळे रिटेल ट्रेडर जेव्हा ट्रेड मिस करतो तेव्हा त्याला वाटतं की त्याने काहीतरी गमावलंय. प्रोफेशनल ट्रेडर जेव्हा ट्रेड मिस करतो तेव्हा त्याला असं वाटतं की जणू त्याने आपल्या कॅपिटलला प्रोटेक्ट केलेलं आहे. कॅपिटल असेल तर आपण ट्रेड करू शकू नंतर, परंतु कॅपिटल जर कधी आपण लॉस करून टाकलं तर आपल्याला नंतर ट्रेडिंग सुद्धा करता येणार नाही. प्रोफेशनल ट्रेडरसाठी कॅपिटल म्हणजे फक्त पैसा नसतो. कॅपिटलचा अर्थ असतो इमोशनल एनर्जी, फोकस, क्लॅरिटी आणि डिसिजन मेकिंग पॉवर. त्याला माहिती असतं की जर आज त्याने इमोशनल कॅपिटल लूज केलं तर उद्या फिजिकल कॅपिटल सुद्धा सेफ नाही राहणार. त्याच्यामुळे तो प्रेशरमध्ये आपली पोझिशन साईज कमी करतो. कधी कधी तर ट्रेड सुद्धा करत नाही. रिटेल ट्रेडर याच स्टेजवर म्हणतो की भीती वाटते म्हणून ट्रेड नाही घेतला. प्रोफेशनल ट्रेडर म्हणतो की कंडिशन्स अलाइन नाही आहेत म्हणून ट्रेड नाही घेतला. दोघांचे हे जे शब्द आहेत तर ते तुम्हाला ऐकायला थोडेसे सारखे वाटतात, पण आतली सायकोलॉजी जी ती पूर्णपणे वेगळी असते. प्रोफेशनल ट्रेडर फिअर मधून डिसिजन नाही घेत, तो डेटा आणि एक्सपिरियन्स वरून डिसिजन घेतो. त्याचा फिअर सप्रेस नसतो पण मॅनेज असतो. रिटेल ट्रेडर एकतर फिअर पासून पळ काढतो किंवा फिअरच्या अगेन्स्ट ओव्हर ट्रेड करतो. प्रोफेशनल ट्रेडर फिअरला एक सिग्नल मानतो. तो विचारतो फिअर काय येत आहे. बऱ्याचदा आन्सर असतं की कंडिशन्स एकदम क्लिअर नाहीये आणि रिस्क जास्त आहे किंवा सेटअप एकदम चांगला प्रॉपर मिळालेला नाहीये
आणि जेव्हा रिझन क्लिअर होतं तेव्हा डिसिजनही एकदम क्लिअर होऊन जातं. प्रोफेशनल ट्रेडरचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज हा असतो की तो कमी चुका करतो. त्याचा ऍडव्हान्टेज हा असतो की तो चुकीनंतर आपले बिहेवियर चेंज नाही करत. रिटेल ट्रेडर एका चुकीनंतर आपली स्ट्रॅटेजी चेंज करून टाकतो, टाइम फ्रेम चेंज करतो, रूल्स मध्ये मॉडिफिकेशन करतो. प्रोफेशनल ट्रेडर एका चुकीनंतर फक्त आपलं एक्झिक्युशन चेक करत असतो. स्ट्रॅटेजी तीच राहते, रूल्स तेच राहतात, सिस्टीम तीच राहते. कारण त्याला माहिती असतं की सिस्टीमला फ्रिक्वेंट चेंज करणं ही सर्वात मोठी कॉस्टली मिस्टेक असते. प्रोफेशनल ट्रेडरसाठी मार्केट एक लॉंग टर्म गेम आहे. रिटेल ट्रेडरसाठी मार्केट हा डेली एक प्रकारचं युद्ध आहे. म्हणूनच प्रोफेशनल ट्रेडर दररोज जिंकण्याचा प्रयत्न करत नाही. त्याला फक्त दररोज सर्व्हाइव्ह करायचं असतं, टिकून राहायचं असतं मार्केटमध्ये. आणि जेव्हा तो ज्यावेळेला सर्व्हायव्हल चांगलं करतो मार्केटमध्ये, तेव्हा प्रॉफिट जे येते ऑटोमॅटिक बाय प्रॉडक्ट बनून त्याच्याजवळ येत असतं. प्रोफेशनल ट्रेडरच्या डिसिजन मध्ये कोणताही ड्रामा नसतो, ना एक्साइटमेंट असते, ना फ्रस्ट्रेशन असतं, ना रिवेंज असतो. फक्त एक शांतपणे सिस्टीम नुसार एक्झिक्युशन त्याच्यामध्ये असतं. आणि हे शांतपणे प्रॅक्टिस केल्याने येत असतं, एक्सपिरियन्सनी येत असतं आणि स्वतःला ओळखण्याने येत असतं, सेल्फ अवेअरनेसनी येत असतं. हे सगळ्या प्रोफेशनल ट्रेडर आपल्या लिमिटेशन्स जाणतो. रिटेल ट्रेडर आपल्या लिमिटेशन्स इग्नोर करतो. प्रोफेशनल ट्रेडरला माहिती असतं की तो सगळं काही कंट्रोल करू शकत नाही. रिटेल ट्रेडरला वाटतं की थोडं जास्त ट्राय केलं तर कंट्रोल होईल. इथूनच ओव्हर ट्रेडिंग सुरू होऊन जातं. प्रोफेशनल ट्रेडरसाठी नो ट्रेड हा सुद्धा एक महत्वाचा डिसिजन असतो. रिटेल ट्रेडरसाठी नो ट्रेड एक रिग्रेट असतो. आणि जेव्हा तुम्ही हा डिफरन्स समजून घेता तेव्हा तुम्ही मार्केटला एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी सुरुवात करता. मार्केट मग एक इमोशनल रोलर कोस्टर वाटत नाही. मार्केट एक स्ट्रक्चर्ड एन्व्हायरमेंट वाटू लागतं आणि या स्टेजवर ट्रेडिंग गॅम्बलिंग मधून बिझनेस बनू लागतं. ट्रेडिंगला एक बिझनेस म्हणून आपण बघितलं पाहिजे. गॅम्बलिंग, जुगार, सट्टा असं बघायला नाही पाहिजे. प्रोफेशनल ट्रेडर जेव्हा लॉस घेतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये पहिला थॉट प्रॉफिटचा नसतो. त्याचा पहिला थॉट असतो की हा लॉस रूलच्या आत होता की नाही. जर लॉस रूलच्या आत असेल तर तो कोणत्याही इमोशनल रिॲक्शन शिवाय त्याला ऍक्सेप्ट करतो. रिटेल ट्रेडर लॉस पाहताच अमाऊंटवर फोकस करतो. प्रोफेशनल ट्रेडर प्रोसेसवर फोकस करतो. रिटेल ट्रेडर म्हणतो किती लॉस झाला. प्रोफेशनल ट्रेडर विचारतो की मी योग्य पद्धतीने एक्झिक्युशन केलं होतं का, माझ्या सिस्टीमनुसार एक्झिक्यूट केलं होतं का. जर एक्झिक्युशन बरोबर असेल तर लॉस पण बरोबर असतो. ही गोष्ट रिटेल ट्रेडरला समजायला सर्वात कठीण जाते, कारण की रिटेल ट्रेडरसाठी लॉसचा अर्थ फेल्युअर असतो. प्रोफेशनल ट्रेडरसाठी लॉसचा अर्थ कॉस्ट ऑफ बिझनेस असतो. जसं एखादं आपण शॉपचं रेंट देतो, तुम्ही काही बिझनेस सुरू केला तर शॉपचं रेंट देता, सॅलरी देतात तिथल्या कामगारांना, इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं. तसंच प्रोफेशनल ट्रेडर लॉस पे करतो. त्याच्यासाठी लॉस इमोशनल इव्हेंट नसून एक बिझनेसचा एक्सपेन्स असतो. जसं आपण रेंट वगैरे देतो त्या पद्धतीने. म्हणूनच तो लॉस नंतर मार्केटशी लढाई करत नाही, तो स्वतःला ब्लेम करत नाही. रिटेल ट्रेडर लॉस नंतर स्वतःवर डाऊट करू लागतो. कदाचित मी ट्रेडिंगच्या लायकीचा नाहीये, कदाचित ही स्ट्रॅटेजी चुकीची आहे, कदाचित ही टाइम फ्रेमच चुकीची आहे, कदाचित मी दुसरं काहीतरी केलं पाहिजे. प्रोफेशनल ट्रेडर हे सर्व क्वेश्चन्स लॉस नंतर कधीच विचारत नाही. तो फक्त एकच क्वेश्चन विचारतो, नेक्स्ट बेस्ट ट्रेड कोणता आहे. आणि बऱ्याचदा आन्सर असतं की आता कोणताही ट्रेड नाहीये. हे पेशन्स त्याला वेगळं बनवतं. प्रोफेशनल ट्रेडरला माहिती असतं की कॉन्फिडन्सचा सोर्स विनिंग ट्रेड नसतो, कॉन्फिडन्सचा सोर्स कन्सिस्टंट एक्झिक्युशन मधून असतो. त्यामुळेच तो एका लॉस नंतरही काम करत राहतो. त्याच्या सिस्टीमनुसार रेग्युलरली ट्रेड घेत राहतो. सिस्टीम नाही सांगत त्या ठिकाणी तो ट्रेड घेत नाही. रिटेल ट्रेडरच्या कॉन्फिडन्सचा सोर्स लास्ट ट्रेड असतो. जिंकला तर कॉन्फिडन्स हाय आणि हारला तर कॉन्फिडन्स झिरो. प्रोफेशनल ट्रेडरचा कॉन्फिडन्स रिझल्टशी अटॅच नसतो. त्याला माहिती असतं की रिझल्ट रॅन्डम असू शकतो, पण प्रोसेस कंट्रोल्ड असते. म्हणूनच प्रोफेशनल ट्रेडर कधी एका ट्रेड सोबत इमोशनली खूप अटॅच नाही होत. रिटेल ट्रेडर प्रत्येक ट्रेडला एकदम स्पेशल बनवून टाकतो. हा ट्रेड जिंकलाच पाहिजे, नाहीतर सर्व बेकार. प्रोफेशनल ट्रेडरसाठी प्रत्येक ट्रेड फक्त एक ट्रेड असतो, ना जास्त इम्पॉर्टंट ना जास्त डेंजरस. आणि जेव्हा ट्रेड नॉर्मल होतो तेव्हा इमोशन्स ऑटोमॅटिकली कमी होतात. प्रोफेशनल ट्रेडर लॉसेसला सिरीज मध्ये पाहतो. त्याला माहित असतं की एका लॉसचा काहीच अर्थ नसतो. रिटेल ट्रेडर लॉसेसला पर्सनल अटॅक सारखं पाहतो, म्हणून एका लॉस नंतर तो अग्रेसिव्ह होऊन जातो. प्रोफेशनल ट्रेडर कधीच अग्रेसिव्ह होत नाही, तो फक्त सिलेक्टिव्ह असतो. लॉस नंतर तो क्वांटिटी कमी करतो, क्वालिटी वाढवतो. रिटेल ट्रेडर लॉस नंतर क्वांटिटी वाढवतो, क्वालिटीला इग्नोर करतो. प्रोफेशनल ट्रेडर लॉस नंतर जर्नल ओपन करतो. रिटेल ट्रेडर लॉस नंतर चार्ट ओपन करतो. प्रोफेशनल ट्रेडर जर्नल लिहितो की एंट्री बरोबर होती, एक्झिट बरोबर होती, रिस्क बरोबर होती, लॉस ऍक्सेप्टेबल होता. रिटेल ट्रेडर चार्ट मध्ये पाहून म्हणतो की इथं एंट्री घ्यायला नको होती. प्रोफेशनल ट्रेडर लॉस मधून शिकतो, पण त्यात अडकून राहत नाही. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, प्रोफेशनल ट्रेडर लॉस नंतर नेक्स्ट ट्रेड घेण्याची घाई पण करत नाही. रिटेल ट्रेडर लॉस नंतर मार्केटमध्ये परत घुसू पाहतो, जसं कोणी आपली इज्जत परत मिळवू पाहतं त्या पद्धतीने. प्रोफेशनल ट्रेडरसाठी मार्केटमध्ये इज्जतचा कन्सेप्टच नसतो, फक्त प्रोबॅबिलिटी असते. त्याला माहिती असतं की प्रत्येक ट्रेड हा
इंडिपेंडंट असतो. मागचा लॉस पुढच्या ट्रेडला इन्फ्लुएन्स करत नाही. फक्त एकच गोष्ट इन्फ्लुएन्स करते, ती म्हणजे तुमचं बिहेवियर. म्हणूनच प्रोफेशनल ट्रेडर प्राइस पेक्षा जास्त आपलं बिहेवियर प्रोटेक्ट करतो आणि तुम्ही बिहेवियर प्रोटेक्ट करायला शिकता तेव्हा ट्रेडिंगमध्ये एक नवीन पेज सुरू होते. असा फेज जिथे तुम्ही मार्केटशी लढणं थांबवता आणि मार्केट सोबत काम करायला सुरुवात करता. प्रोफेशनल ट्रेडर्सचे रूल त्याच्यासाठी पनिशमेंट नसतात, एक शिक्षा नसतात. तो त्यांना फॉलो करताना थकत नाही, त्याला फोर्स वाटत नाही. कारण रूल्स त्याच्यासाठी रिस्ट्रिक्शन नसून एक प्रोटेक्शन असतात. त्याच्या कॅपिटलचं प्रोटेक्ट करणारं सर्वात मोठं साधन असतात. रिटेल ट्रेडर रूल्सला तेव्हाच फॉलो करतो जेव्हा मार्केट किंवा अकाउंट त्याला घाबरवतं. प्रोफेशनल ट्रेडर रूल्सला तेव्हा सुद्धा फॉलो करतो जेव्हा सर्व काही एकदम स्मूथ चालू असतं, चांगलं प्रॉफिट चालू असतं, त्यावेळेस सुद्धा तो रूल्सला फॉलो करतच असतो. इथंच डिसिप्लिनची खरी टेस्ट असते आपली. ज्यावेळेस आपल्याला चांगलं प्रॉफिट होत असतं, बऱ्याचदा मनात वाटतं की नाही, आपण हा आपल्या डिसिप्लिनच्या बाहेरचा ट्रेड आहे तरी पण घेऊन टाकू. परंतु त्या ठिकाणी आपण जर समजा प्रॉपर डिसिप्लिनच पाळला तर ती खरी टेस्ट असते. जेव्हा मार्केट सोपं वाटत असतं, जेव्हा एकदम आपल्याला चांगले ट्रेड्स येत असतात, जेव्हा कॉन्फिडन्स आपला हाय असतो, त्याच वेळेला डिसिप्लिन तोडणं सर्वात इझी असतं. रिटेल ट्रेडर याच मोमेंटला केअरलेस होऊन जातो. तो विचार करतो की आता तर सर्व क्लिअर आहे, आपण म्हणू तसं मार्केट जाणार आहे, आता आपण थोडी रिस्क वाढवू शकतो, आता तर रूल्स थोडे फ्लेक्झिबल असू शकतात, करू शकतो. प्रोफेशनल ट्रेडर याच मोमेंटमध्ये अजून जास्त स्ट्रिक्ट होतो, कारण की त्याला माहित असतं की सर्वात जास्त अकाउंट्स विनिंग फेज नंतरच तुटलेले असतात, एकदम झिरो झालेले असतात. प्रोफेशनल ट्रेडर्ससाठी डिसिप्लिन सिच्युएशन नुसार चेंज होत नाही. मार्केट स्लो असो, मार्केट एकदम फास्ट असो, व्होलाटाईल असो, मार्केट बोरिंग असू द्या, मार्केट एक्साइटिंग असू द्या, त्याचं बिहेवियर एकदम सेम राहतं. रिटेल ट्रेडरच्या बिहेवियरमध्ये मार्केट सोबतच मूड चेंज होत असतो. प्रोफेशनल ट्रेडरच्या बिहेवियरमध्ये मार्केट इरिलिव्हंट असतं. तो आपल्या डेच्या सक्सेसला प्रॉफिटने मेजर करत नाही. तो सक्सेसला या गोष्टीने मेजर करतो की त्याने रूल्स फॉलो केले की नाही. जर त्याने रूल्स फॉलो केले आणि ट्रेड मिळाला नाही तर तो डे सक्सेसफुल असतो. रिटेल ट्रेडरसाठी तो डे वेस्ट असतो. इथूनच या दोघांमधील मेंटल गॅप अजून जो मोठा होत असतो. प्रोफेशनल ट्रेडरचे रूल्स जे आहेत ते एकदम सिंपल असतात. त्याच्यात जास्त कॉम्प्लेक्सिटी नसते, कारण की त्याला माहिती असतं की कॉम्प्लेक्स रूल्स पॅनिकच्या वेळेस सर्वात आधी तुटतात. म्हणूनच त्याचे रूल्स एकदम क्लिअर असतात, शॉर्ट असतात, रिपीट करण्यासाठी एकदम रिपीटेबल असतात. पुन्हा पुन्हा त्याच्यावर तुम्ही ट्रेड घेऊ शकता. रिटेल ट्रेडर नवीन नवीन रूल्स बनवत राहतो. प्रोफेशनल ट्रेडर तेच रूल्स वारंवार फॉलो करत राहतो. प्रोफेशनल ट्रेडरला माहिती असतं की डिसिप्लिन हे कोणतंही टॅलेंट नाहीये. डिसिप्लिन ही एक हॅबिट असते आणि हॅबिट फक्त रिपिटेशन करून करूनच बनत असते. म्हणूनच तो डेली छोट्या डिसिजन्सवर फोकस करतो. आज एक ट्रेड कमी घेणं, आज एक सेटअप इग्नोर करणं, आज लॉस नंतर थांबून जाणं, हे छोटे ऍक्शन्स त्याच्या डोक्याला ट्रेन करतात. रिटेल ट्रेडर फक्त मोठ्या ऍक्शनला लक्षात ठेवतो. मोठा प्रॉफिट झालेला असेल, मोठा लॉस असेल, मोठा रिव्हेंज ट्रेड असेल तर याला ते लक्षात ठेवतात. प्रोफेशनल ट्रेडरसाठी मोठ्या ऍक्शनपेक्षा छोटे ऍक्शन्स एकदम इम्पॉर्टंट असतात, कारण की लॉंग टर्म रिझल्ट छोट्या कन्सिस्टन्सी मधूनच बनतात. प्रोफेशनल ट्रेडरचे रूल्स हे फक्त चार्ट साठी नसतात, तर ते त्याच्या लाईफस्टाईल साठी सुद्धा असतात. कधी ट्रेड करायचा नाहीये, कधी स्क्रीन बंद करायची आहे, कधी ब्रेक घ्यायचा आहे. रिटेल ट्रेडर फक्त एंट्री आणि एक्झिटचे रूल्स बनवतो. प्रोफेशनल ट्रेडर आपल्या एनर्जीचे रूल बनवतो. त्याला माहित असतं की जर एनर्जी संपली तर बेस्ट स्ट्रॅटेजी सुद्धा काम करणार नाही. म्हणूनच प्रोफेशनल ट्रेडर ओव्हरवर्क करत नाही, तो मार्केट सोबत फाईट करत नाही, तो मार्केटच्या आसपास आपली लाईफ ऍडजस्ट करतो आणि याच कारणामुळे तो लॉंग टर्म मध्ये सर्व्हाइव्ह करतो आणि चांगले प्रॉफिट जे ते कमवतो, सक्सेसफुल होतो. प्रोफेशनल ट्रेडरला हे सुद्धा माहिती असतं की डिसिप्लिनचा अर्थ एकदम परफेक्शन नसतो. कधी कधी रूल तुटून जातो, कधी कधी इमोशन येऊन जातो, पण तो या गोष्टीला एक्सक्यूज बनवत नाही. तो त्याला फीडबॅक बनवून घेतो, कायम त्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि त्याच्यानुसार त्याची मेंटॅलिटी जी ती स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करत असतो. रिटेल ट्रेडर रूल तुटल्यानंतर एकतर गिल्ट मध्ये जातो किंवा मग रूलच सोडून देतो. प्रोफेशनल ट्रेडर रूल तुटल्यानंतर त्या रूलला अजून जास्त रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करतो. तो विचार करतो की या मोमेंटमध्ये मी रूल का तोडला, आणि या प्रश्नाचं जे उत्तर असेल त्याला पुढच्या वेळेला अजून जास्त स्ट्रॉंग मेंटॅलिटी बनवून देतं. म्हणूनच डिसिप्लिन त्याच्यासाठी एक बॅटल नसते, डिसिप्लिन त्याच्यासाठी एक आयडेंटिटी असते. तो स्वतःला ट्रेडर मानत नाही, तो स्वतःला डिसिप्लिन डिसिजन बनवणारा एक व्यक्ती मानत असतो. आणि जेव्हा तुम्ही आपली आयडेंटिटी अशा प्रकारे डिफाईन करून घेता तेव्हा रूल्स फॉलो करणे एक एकदम नॅचरल प्रोसेस होऊन जाते. तुम्ही फोर्स करत नाही, तुम्ही फक्त तसं बिहेव करता जसं तुम्ही आहात. आणि याच ठिकाणी प्रोफेशनल थिंकिंग पूर्णपणे रिटेल थिंकिंग पासून वेगळी होऊन जातं. प्रोफेशनल ट्रेडरचा सर्वात मोठा डिफरन्स शॉर्ट टर्म मध्ये नसून लॉंग टर्म थिंकिंग मध्ये असतो. रिटेल ट्रेडर प्रत्येक दिवसाला फायनल रिझल्ट सारखं पाहतो. आज प्रॉफिट झाला तर दिवस चांगला, आज लॉस झाला तर दिवस वाईट.
प्रोफेशनल ट्रेडर प्रत्येक दिवसाला फक्त एका डेटा पॉइंट सारखं पाहत असतो. त्याच्यासाठी आजचा दिवस संपूर्ण जर्नीचा फक्त एक छोटासा हिस्सा असतो. म्हणूनच डेली अप्स अँड डाऊन त्याला इमोशनली डिस्टर्ब नाही करत. त्याला माहिती असतं की एक दिवस, एक ट्रेड किंवा एक वीक काहीही प्रूव्ह करू शकत नाही. प्रूव्ह फक्त टाइम करतो. प्रोफेशनल ट्रेडर आपल्या परफॉर्मन्सला महिना किंवा वर्षाच्या पर्स्पेक्टिव्ह मधून पाहत असतो. म्हणूनच तो डेली रिझल्टशी आपली आयडेंटिटी अटॅच करत नाही. रिटेल ट्रेडरसाठी प्रत्येक दिवस एक एक्झाम असते. प्रोफेशनल ट्रेडरसाठी प्रत्येक दिवस एक प्रॅक्टिस असते. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस माइंडसेट सोबत काम करता तेव्हा प्रेशर ऑटोमॅटिकली कमी होऊन जातं. प्रोफेशनल ट्रेडरला हे पण माहिती असतं की कन्सिस्टन्सीचा अर्थ दररोजच्या दररोज प्रॉफिट कमवायचं असं नसतो. कन्सिस्टन्सीचा अर्थ असतो दररोज सेम बिहेवियर, सेम रिस्क, सेम डिसिप्लिन, सेम एक्झिक्युशन, रिझल्ट असतं. रिझल्ट फ्लक्च्युएट होऊ शकतात, परंतु बिहेवियर नाही व्हायला पाहिजे. रिटेल ट्रेडर रिझल्टला कंट्रोल करू इच्छितो. प्रोफेशनल ट्रेडर बिहेवियरला कंट्रोल करतो. आणि जो ट्रेडर बिहेवियर कंट्रोल करून घेतो, मार्केट त्याच्या रिझल्टला हळूहळू अलाइन करून देतं. प्रोफेशनल ट्रेडर फ्युचर बद्दल प्रिडिक्शन करत नाहीये. तो प्रिपरेशन करतो. तो हे विचार करत नाही की उद्या मार्केट काय करेल. तो विचार करतो की उद्या मी कसा रिॲक्ट करेल. आणि हा प्रश्न लॉंग टर्म सक्सेसचा एक फाउंडेशन असतो. रिटेल ट्रेडर फ्युचरला गेस करतो. प्रोफेशनल ट्रेडर फ्युचरसाठी रेडी असतो. म्हणूनच प्रोफेशनल ट्रेडर कधीही एकदम घाईमध्ये नसतो. त्याला माहिती असतं की मार्केट कुठेही जाणार नाहीये. अपॉर्च्युनिटीज रिपीट होत राहतील, पण डिसिप्लिन रिपीट तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्याला डेली प्रॅक्टिस बनवून घ्याल. प्रोफेशनल ट्रेडरचा माइंडसेट याच्यामुळे पॉवरफुल असतो, कारण की तो सिम्पल असतो. त्यात कोणतंही एकदम फॅन्टसी नसते, कोणताही हिरो फिलिंग नसते, कोणता पण एकदम शॉर्टकट नसतो. फक्त पेशन्स असतात, फक्त स्ट्रक्चर असतं एक चांगलं, आणि कन्सिस्टन्सी असते खूप सारी. रिटेल ट्रेडर विचार करतो की प्रोफेशनल ट्रेडर बनणं हे कोणत्या तरी एकदम स्पेशल स्किलचं काम आहे. पण रियालिटी ही आहे की प्रोफेशनल ट्रेडर बनायचं असेल तर हे एकदम नॉर्मल बिहेवियरला कन्सिस्टंटली रिपीट करण्याचं एकदम सिंपल काम आहे. आणि जे लोक या नॉर्मल बिहेवियरने बोर होतात ते मार्केटमध्ये जास्त टिकू नाही शकत. प्रोफेशनल ट्रेडर बोर्डमला ऍक्सेप्ट करतो. म्हणजे बोर ट्रेडिंग जे होतं त्याला तो ऍक्सेप्ट करतो. रिटेल ट्रेडर बोर्डमशी लढत राहतो आणि याच बोर्डमच्या आत डिसिप्लिन लपलेला असतो. जेव्हा तुम्ही डिसिप्लिनला तुमची आयडेंटिटी बनवून घेता तेव्हा ट्रेडिंग स्ट्रेसफुल नाही राहत. ट्रेडिंग एक रुटीन बनून जातं. असं रुटीन ज्याच्यामध्ये प्रेशर कमी असतं, क्लॅरिटी एकदम जास्त असते आणि डिसिजन्स कमी असतात. आणि जेव्हा तुम्ही या स्टेजवर पोहोचता तेव्हा तुम्ही नोटीस करायला लागाल की मार्केट तुमच्यासाठी एक इमोशनल बॅटलफील्ड राहिलेलं नाहीये. मार्केट एक प्रोफेशनल एन्व्हायरमेंट बनून जाते जिथे तुम्ही फक्त आपलं काम करता, विना ड्रामा, विना फाईट, विना डेस्पिरेशन. हीच प्रोफेशनल ट्रेडिंग आहे. आणि हाच तो माइंडसेट आहे जो लॉंग टर्म मध्ये रिटेल ट्रेडर आणि प्रोफेशनल ट्रेडर यांच्यामध्ये फायनल लाईन ड्रॉ करतो. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.